नवरात्रीच्या 9 दिवसात करा हे विड्याच्या पानांचे 10 दुर्मिळ तोडगे. स्त्री व पुरुषांसाठी 100% प्रभावी. विड्याचे 10 उपाय जरूर अंमलात आणा नवरात्रीला. 1. नवरात्रीला एका विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा. हा उपाय धन आगमन सोपं करण्यात सर्वात अचूक आहे. 2. नवरात्रीत मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवा. याचा विडा तयार करा. हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा. कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे. 3. विड्याच्या पानावर 2 लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करावे. अपुरी इच्छा पूर्ण होईल. 4. विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला सिंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला अर्पित करा. हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये, कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहे. म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिकटवावे. या उपायाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. 5. जर इच्छित प्रगती होण्यात अडथळे निर्माण होत असतील तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पित करावं. नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून झोपावं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गा देवीच्या मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्यावं. हे पान फेकू नये. हा उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल. 6. व्यवसायात मंदी जाणवत असल्यास नवरात्रीत 9 दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गा देवी मंदिरात जाऊन अर्पित करावं. यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या. ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल ती एक वेळ तुम्ही निश्चित करा. 7. आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी 9 दिवस सकाळी 4 ते 6 या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवीचं ध्यान करून विड्याच्या पानाचे मूळ घासून त्याचे तिलक करावे. अशाने आपल्या गोष्टींचं महत्त्व वाढेल, तसेच सुंदर आणि आकर्षण देखील वाढेल. 8. दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना सामोरं जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या 5 दिवस एका विड्याच्या पानावर ह्रीम लिहून दुर्गा देवीला अर्पित करा आणि महानवमीनंतर ते 5 विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा. हा उपाय निश्चित आपल्या आर्थिक समृद्धीत सदृढ करेल. 9. घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते. तर नवरात्रीत 9 दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ करा. याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ करा. दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत विड्याचं सेवन करा. 10. संतान प्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाता देवीला 9 विडे अर्पित करा आणि 9 संतान असलेल्या सवाष्णींना सौभाग्याच्या वस्तू भेट करा. 9 सवाष्णींना तुम्ही सौभाग्य वस्तू भेट करू शकता. नवरात्रीत करा प्रभावी उपाय देवीच्या आशीर्वादासाठी. नवरात्रीच्या 9 दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत 1 लवंग अर्पण करा. यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते. 2. नकारात्मकता दूर करण्यासाठी. नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगसोबत कापूर जाळा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते. 3. सुखी वैवाहिक जीवनासाठी 3 लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा. यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा आणि ती घरी आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील. 4. लग्नातील अडथळ्यांसाठी. जर लग्नात अडथळे येत असतील, जर एखाद्याच्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर
नवरात्रीच्या अष्टमी तिथीला 2 हळकुंड 4 लवंगांसह घ्या आणि तुमची इच्छा सांगा. यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. 5. नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून 1 लवंग 7 वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी. यामुळे नोकरीचे योग जुळून येतात. 6. नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगांची जोडी अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल. उपाय नंबर 7. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत 1 लवंगांची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल. 8. नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी विहिरीजवळ किंवा नदीजवळ दिवा लावा. त्यानंतर लक्ष्मी देवीचे स्मरण करा. 9. नवरात्रीमध्ये लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर वडाच्या पारंब्या घरी आणा आणि त्या तिजोरीत ठेवा. तिजोरी बंद करण्यापूर्वी देवी लक्ष्मी आणि नवदुर्गा यांचे नाव घ्या. तुमची सर्व संकटांपासून सुटका होईल, तसेच पैसे मिळतील. 10. नवरात्रीत 9 दिवसात सकाळी लवकर उठून लक्ष्मी आणि श्रीसूक्ताचे 11 वेळा पठण करा. असे 108 दिवस सतत केल्याने पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते. 11. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. तसेच 9 वेळा कणकधारा स्तोत्राचा पाठ करा. यामुळे नवदुर्गेची कृपा तुमच्यावर राहील. जीवनात पैशाची कमतरता येणार नाही. जर सतत आर्थिक चणचण भासत असेल तर नवरात्रीत लाल कापड आणि देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो, तसेच आर्थिक समस्या दूर होतात. 13. नवरात्रीचे 9 दिवस हे अतिशय शुभ मानले गेले आहे. परंतु नवरात्रीत शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहील. तर तुम्हाला हे उपाय कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. यामुळे सगळ्यांना ह्या उपायांचा लाभ मिळेल. आणि लवंगांचा उपाय करत असताना लवंगा आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहेत. ज्या लवंगांना फूल म्हणजे वरचे गोल टोक पण असते तशा लवंगा घ्यायच्या आहे. तुटलेल्या किंवा खराब लवंग आपल्याला घ्यायच्या नाही आहे. धन्यवाद.